यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी विकास खारगे समितीचा अहवाल विधिमंडळामध्ये सादर झाला। 4392 पानांचा जम्बो अहवाल विधिमंडळासमोर सादर झालाय। खारगे समितीच्या अहवालामध्ये कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, त्यामुळे कारवाईची टांगती तलवार कायम आहे। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे। मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाईबाबत विकास खारगे समितीच्या अहवालामध्ये तूर्त कुठलाही थेट उल्लेख दिसत नाहीये। फौजदारी पोलीस तपासामध्ये जर भविष्यात आणखी लोकांचा सहभाग आढळला तर कारवाई करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय नेमके या अहवालात म्हणण्यात आलंय, काय ठळक मुद्दे समोर येत आहेत? अगदी आपण पाहतोय पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी जो अहवाल आहे विकास खारगे समितीचा, तो आज विधिमंडळामध्ये सादर केलेला आहे आणि जवळपास 4392 पानांचा जम्बो अहवाल जो आहे तो माझ्या हातामध्ये आहे। आणि या संपूर्ण अहवालामध्ये आतापर्यंत कोणालाही क्लीन चिट दिली नसल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवार यांचा थेटपणे कुठेही उल्लेख केलेला नाही, त्यामध्ये क्लीन चिट सुद्धा नाही आहे। आणि एक वाक्य जे टाकलेले आहे की फौजदारी तपासामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं प्रकारचं म्हटलं आहे। त्यामुळे अजूनही हा तपास संपलेला नाही, त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीन चिट नसली तरी टांगती तलवार जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की शीतल तेजवानी असेल, दिग्विजय पाटील असतील, रवींद्र तारू असतील, सूर्यकांत येवले असतील, यांचा जो आहे ते थेट दोषी आहेत आणि त्यांच्यावरती कारवाईची शिफारस जी आहे ती या समितीने केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की ज्या प्रकारे आपण पाहतोय की मुद्रांक विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल, या अधिकाऱ्यांना जे आहे ते समितीतून बडतर्फ केलेलं आहे आणि कुठेतरी हे दोषी आहेत अशा प्रकारचं सुद्धा जे या अहवालात म्हटलेलं आहे। या अहवालामध्ये एकूण जर पाहिलं तर आपण समितीच्या एकूण 7 बैठका पार पडलेल्या होत्या। समितीला 3 वेळा जी आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासकीय जमिनीचं नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण करण्यासाठी खरेदी दस्त नोंदवला, ही बाब अत्यंत गंभीर आहे अशा प्रकारचं म्हणत दुय्यम निबंधक याला जबाबदार आहेत अशा प्रकारचं सुद्धा समितीचा निष्कर्ष जो आहे तो समोर आलेला आहे। या प्रकरणी नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अधिकारी दोषी असल्याचं स्पष्टपणे समितीनं म्हटलेलं आहे। त्यामुळे निबंधक रवींद्र तारू असतील, तहसीलदार सूर्यकांत येवले असतील यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची अशा अनेक शिफारशी आणि मुद्दे याच्यातून समोर येणार आहेत। तूर्त धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।